आदित्य, तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं, कारण मगाशी तिने माझ्या हातातनं जे विष काढलंय ना त्याचा परिणाम आहे हा. साप खरा होता, पण वहिनी वाचल्या. माझ्या मनासारखं झालंच नाही. वर्ग तिकीट जाते वाटतं हिची. मारुती मामा, तुम्ही गाडी काढा पटकन. पारू चल पटकन. झोपू देऊ नका. सासू मॉम, आता आपण पण घरी जाऊया. यू नीड रेस्ट. मी ना घरी डॉक्टरांना ऑलरेडी बोलवून ठेवलंय. ठीक आहे, आपण आता तुमचं पण चेकअप लवकरात लवकर करून घेऊ. अहिल्या, ती बोलते ते करेक्ट आहे. चल लवकर घरी जाऊ आपण. पारू पारू मामा, गाडी स्ट्रेट हॉस्पिटलला. ओके, जितके लवकर निघेल तितके लवकर. पारू पारू उठ उठ उठ, तुला जागायचं आहे. पारू डोळे बंद नको करू. हा प्रीतम मामा, काही झालं तरी आपल्याला पारूला झोपू द्यायचं नाहीये. ओके. हो 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 हो. पारू पारू, अगं तू उठली नाहीस ना तर हे लोक माझं लग्न लावतील दिशा बरोबर. हा मग काय करायचं आपण? पारू प्लीज उठ. दिशा बरोबर लग्न? हो हो पारू. प्रीतम सर, हा हा, साखरपुडा तर झालाय ना? हो. मग लगीन झालं तर काय बिघड? हो, लग्न होणारच आहे. आणि तुला माहितीये पारू, पारू पण येणार आहे लग्नात. पारू खूप छान नटून थटून येणार आहे लग्नात. हो की नाही पारू? हा, तू यायचा लग्नाला माझ्या. आणि मी ना तुला माझ्या लग्नात मेकअप केलेली बकरी दाखवणार आहे. हा, मुंडावळ्या बांधलेली. हा, आणि माझ्या लग्नात खूप खायला असणार आहे. बका 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 बका. आठवलं का? आठवलं? पारू पारू कोणाबद्दल बोलतोय? हा हा, कोणाबद्दल बोलतोय? अरे ते वैजूला मुंडावळ्या बांधायच्या. हो, वैजूला मुंडावळ्या. पारू वैजू पण येणार आहे लग्नात. पारू, आणि तुला माहितीये गणी पण येणार आहे लग्नात. पारू पारू, इकडे बघ इकडे बघ. आणि गणी कोण असणार आहे माहितीये तुला? गणी ते नवरदेवाच्या बाजूला उभे असतात ना. मामा त्याला काय म्हणतात? हो, करवला. करवला करवला असणार आहे गणी. प्रीतमचा करवला. गणी काय म्हणत होता माहितीये का? गणी शाळा सोडायचं म्हणत होता. हो पारू, तुला माहितीये तो म्हणत होता की तायडे नसेल ना तर मला शाळेत जायची इच्छाच होत नाही. हो, आणि तुला माहितीये ना आपला गणी कसा आहे? तो नाही जाणार आहे शाळेत. तू नसेल तर मग त्याला काय सांगूया आपण? हा, त्याला जावं लागल. जावं लागेल ना? हा, गणूला हा, आदित्य सरांसारखं मोठ माणूस व्हायचं. हा, मग डोळे उघड. मोठे साहेब बघ. हा, ते पण बाजूलाच बसलेत. हा पारू, डोळे उघड ना जादूगार. पारू उठ. पारू पारू पारू, तुला आठवतंय तू नवीन होतीस तेव्हा तू आईच्या म्हणजे तुझ्या देवी आईच्या साडीचा पदर चुकून फाडला होतास? आठवतंय पारू? हा पारू, हाय माझ्या काय? अच्छा, ती साडी तुझ्याकडे आहे पारू? हा, मग प्रीतमच्या लग्नात तीच साडी नेसायची आहे तुला. हा, ओके पारू. पारू तू खूप छान दिसशील त्या साडीत. आदित्य सर, हा बोल. मला नाही माहिती ती साडी मला नेसायला मिळेल का?
पारू असं नको ना बोलू. हे बघ काही नाही होणार तुला, तू फक्त जागी राहा. पोरी डोळे उघड, पोरी डोळे उघडे ठेव. तुला जर काही झालं ना तर मी तुझ्या आईला तोंड नाही दाखवू शकणार. डोळे उघड. तुला माझ्या बरोबर राहायचंय ना. नाहीतर उद्याच मी तुझं लग्न लावून टाकतो. मामा बाबा पारू हे बघ, बा तुझे लग्न लावून देतील. हा पारू उठ. आपण गेम खेळूया. कुठला गेम? आपण गेम खेळूया. तो लहानपणी आपण खेळायचो ना. बघूया पहिले कोण डोळे मिटतं, तो पहिले कोण पापडे मिटतं तो वाला. हा ज्यात तू नेहमी हरायचा. पण आता नाही हरणार मी. आता नाही हरणार. हा का का का? कारण आता मी खेळणारच नाही. म्हणजे आता माझी जादूगर फ्रेंड खेळणार आहे. काय पारू? हा पारू तू खेळणार आहे गेम? चल 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 पारू, हा आपण खेळूया. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ पारू. हा आता आपण तो गेम खेळूया. कोणीच पापडी मिटायचे नाही. हा पारू उठ. हा डोळ्यात डोळे घालून बघायचं. ओके? हा रेडी? रेडी पारू? 1 2 3 येस. बघ बघ माझ्याकडे. येस पारू. पारू तुला अजिबात हरायचं नाही. हा पापण्या मिटायचं नाही आहेत. हा बघ इकडे. हा कमॉन कमॉन पारू, तुला जिंकायचं आहे. जिंकायचं तुला. अजिबात पापण्या फक्त करायच्या नाही. हरशील. हा बघ माझ्याकडे पारू. पारू इकडे बघ. ए पारू. पारू अगं. मामा लवकर प्लीज. पारू पारू उठ. डोळे उघड पारू. पारू झोपू नको. पारू उठ. पारू. बाळा पारू, डोळे उघड पारू. डोळे उघडे ठेव. सर तुम्ही फोनवर सांगितले तसे सगळे अरेंजमेंट्स केलेत सर. मी डॉक्टरांना घेऊन आलो. येस प्लीज लगेच. पारू 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 डोळे. पारू पारू जागी राहा. पारू. पारू सिस्टर डॉक्टर कुठे आहे? काय झालं यांना? डॉक्टर माझ्या आईला साप चावला होता आणि तिने साप चावलेल्या जागेवरून तोंडाने विष काढली. तुम्ही पेशंटला ना लवकर आणायला पाहिजे होतं. डॉक्टर प्लीज तुम्ही तुमची ट्रीटमेंट लगेच सुरू करा ना. ठीक आहे. डोळे उघडा. डोळे उघडा. पारू प्लीज डोळे उघड. हे पारू प्लीज डोळे उघड. पेशंट क्रिटिकल आहे. पेशंटला ICU मध्ये घ्या. तुम्ही सगळे इथेच थांब. सावित्री आत्या पण आपण इथं का आलोय? सांगते. बा तू कसं काय इथं? तुला काय झालं? नाही ते आपली पारू आहे ना. तायडीला काय झालं? नाही तायडेला म्हणजे तायडेच्या अंगामध्ये सापाचं विष बिनलंय. तायडीला साप चावला? देवी आई!
नाही, डॉक्टर साहेबांनी घेतलंय तिला आतमध्ये. मला तायडीला बघायचंय. नाही, नाही. अरे डॉक्टर साहेब आतमध्ये नाही सोडत. नाही, मला ऐक तायडीला गणी, ऐक ना मला तायडीला भेटायचंय. तिची ट्रीटमेंट सुरू आहे ना, आपण तिला डिस्टर्ब नको करायला. तुला तिला भेटायचं ना, मी भेट करून देईन. थोडा वेळ थांब. नातेवाईकांना औषध आणायला सांगा. कशी आहे पारू आता? ट्रीटमेंट सुरू आहे, तुम्ही पटकन ही औषधं घेऊन. हा हा आणतो. मारुती नको. हा, दे. मी घेऊन येतो. दादा मला दे, मी घेऊन थांबे प्लीज. ठीक आहे, लवकर ये. मला फक्त एकदा तायडीला भेटायचंय. हो रे बाळा, पर डॉक्टर साहेब आपल्याला आतमध्ये सोडत नाहीत ना. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे. त्यांना अँटीडोट पण दिलाय आणि ब्लड सॅम्पल पण टेस्टला गेले. ओके, मला फक्त भीती एकच आहे, पेशंटला लवकर शुद्धीवर येणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, मला फक्त एकदा तायडीला भेटायचंय. डॉक्टर, पेशंटचा सख्खा भाऊ आहे. प्लीज त्याला एकदा भेटू द्या ना. ठीक आहे, तुम्ही आणि तो जा, तिथं गर्दी करू नका. आणि जाताना चप्पल बाहेर काढा. येस, येस. सासूमाऊ, मी ना तुमच्यासाठी मस्तपैकी ज्यूस मागवलाय, मला छान वाटते. मला आधी सांग, पारूचं काय झालं? हॉस्पिटलमध्ये पोहोचले ते आणि ट्रीटमेंट सुद्धा सुरू झाली. आणि आपले डॉक्टर सुद्धा तुला तपासायला इथेच येत आहेत. त्या इकडे. थँक्यू. जातो. या. सासूमाऊ, हे घ्या, ज्यूस पिऊन घ्या. नाही, नको मला. प्लीज थोडासा घ्या. आईला घे ना. सासूमाऊ, तुम्ही त्या पारूचा जरा जास्तच विचार करताय. दिशा, आय मीन, आय एम सॉरी. आय नो तिने सासूमाऊचा जीव वाचवलाय, पण सासूमाऊ, तुम्ही माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहात. इनफॅक्ट आमच्या सगळ्यांसाठीच. वी रिअली डू केअर फॉर यू. तुम्ही असं स्वतःची काळजी नाही घेतली तर कसं चालणार? थोडासा ज्यूस घ्या ना पिऊन, प्लीज. घे. अजून एक दोन खूप. डॉक्टर आलेत, पाठवा त्यांना. तायडे, उठ की ग.
अगं तुला माहितीये वैजू तुझ्या बिगर चारा खायला झाली. मला एकट्याला टाकून कुठं चाललीस तायडे? मी तुला कुठंच जाऊन देणार नाही. तुझ्या संगटच राहणार. तू इथनं हल्ल्याशिवाय हलणारच नाही. तायडे माझ्या तायडीला एकटीलाच पाय पण इंजेक्शन नाळा मला पण लावा. गणी, तुझ्या तायडीला काय नाही होणार. आपण तिला काही होऊच द्यायचं नाही आणि ती कुठंच जाणार नाही. कुठंच नाही जाणार. गणी, तुझ्या तायडीने देवी आईचा जीव वाचवला, त्यामुळे ती थकली आहे थोडीशी. तिला थोडा वेळ आराम करू देऊ आपण. हं? मग ती बरी होईल. पारू, तुझ्या गणितसाठी तरी उठ. डॉक्टर, हे रिपोर्ट्स. डॉक्टर, ऑल गुड ना? हो, यांच्या शरीरातलं विष वेळेत बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळेच त्यांच्या जीवाला असणारा धोका टाळलेला आहे. बाकी आपण ट्रीटमेंट तर केलीच आहे, पण यांना बेड रेस्टची गरज आहे. हे सगळं ठीक आहे, पण मला पारूला भेटायला हॉस्पिटलला जायला पाहिजे. सासू मॉम, हे बघा, तुमच्या अंगात अजून पण वीकनेस आहे. तुम्ही अजून पूर्णपणे रिकवर नाही झालात. आता डॉक्टर तेच तर सांगतात ना, दॅट यू नीड रेस्ट. आईला आदित्य आणि प्रीतम आहेत तिथे आणि कंटिन्युअस फॉलोअप घेतोय मी. ठीक आहे, पण मला कॉन्स्टंटली अपडेट करत राहा. हो. आणि सासरे डॅड, तुम्ही अजिबात इकडची काळजी करू नका. मी आहे सासू मॉम सोबत, त्यांची काळजी घ्या. त्यांना जास्त आरामाची गरज आहे. ही औषधं सुरू करा त्यांना. आणि जास्त जर त्रास वाटला तर ही गोळी द्या. या गोळीने त्यांना शांत झोप लागेल. आईला मी जाऊन येतो, तू आराम कर. ठीक आहे. दादासाहेब, मी काय म्हणते, मी पण येते तुमच्यासोबत हॉस्पिटलला. नाही म्हणजे आता बहिणींसोबत दिशा आहे ना काळजी घ्यायला. तिकडे पारू सोबत कोणीच नसेल, मग मी गेले तर जरा बरं होईल ना बहिणी? ठीक आहे, चल येतो. हो. आराम करा सासू मॉम. नशिबात जे असतं ते होतच. असू दे आता, आपण काय करणार ना, आम्ही आहोत. डॉक्टर, कशी आहे पारू? हे बघा, जे आम्हाला करायला हवं ते आम्ही करतोच आहोत, पण पेशंटची कंडिशन नाजूक आहे आणि आता आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त चढवावं लागेल. ओके, मग वाट कसली बघताय? प्लीज ब्लड अरेंज करा. नाहीतर आमच्यापैकी कोणी डोनर हवं असेल तर तसं सांगा. तुमचा ब्लड ग्रुप आपण चेक करूच, पण पेशंटचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, जो खूप दुर्मिळ आहे आणि दुर्दैवानं तो आत्ता आपल्याकडे अवेलेबल नाही. डॉक्टर, एक्झॅक्टली किती वेळ आहे आपल्याकडे? जास्तीत जास्त 6 तास. आणि ब्लड नाही मिळालं तर पेशंट कोमात जाऊ शकतो.